नमस्कार मित्रांनो, कशा आहात? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण खास तुमच्यासाठी आज मी काहीतरी घेऊन आलोय आणि मी तुम्हाला ते दाखवणार पण आहे. काय आहे हे बघा, मी तुमच्यासाठी काय घेऊन आलोय. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन नवीन मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला कालचा आलेला व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि आपण आज घेणार आहे त्या काळातल्या व्हिडिओचे रिव्ह्यू, म्हणजे त्या काळात कसे कंटेंट क्रिएट करायचे, आम्ही कसं व्हिडिओ बनवायचो. म्हणजे तुम्हाला तो मी किस्सा सांगितला होता मित्राचा. मी व्हिडिओ बनवायचा, तो यायचा, त्याला ते व्हिडिओचा मोबाईल आडवा धरण्याचं अट्रॅक्शन होतं. तेव्हा मी कोणते व्हिडिओ बनवायचो, कसे व्हिडिओ बनवायचो ते तुम्हाला आता सांगणार आहे. तर चलो, तुम्ही घंटाडा तुमच्यासाठी काय ते आणलंय. तो हे बघा, मी तुमच्यासाठी दोन्ही वय आणली दाखवायला. आता या जुन्या वयमधून काय काय पडतंय बघू. आता आपल्याला इथं पाहिजे काहीच नाही वाटणार इथं. इथं फक्त नाव वगैरे भेटणार आहे. तर मित्रांनो, इथं यावर तुम्ही बघू शकता मुंबईचा नकाशा आहे. हे बघा, आता मुंबईला जर गेला ना, ही डायरी घेऊन जायची आणि या नकाशाने फिरायचं. तुम्ही तिथले मेन पॉईंट अख्खी फिरून या नकाशावरून फिरू शकता. आता गुगल मॅप आलाय म्हणून काय वाटत नाही, पण त्यावर यूज करायचे. काळ खूप जुना होता, जेव्हा आम्ही लहान होतो, हो की नाही मित्रांनो? मी छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप व्हिडिओ बनवल्या, टाकले. तुम्ही जाऊन बघू शकता. किल्ल्यांचे पण बनवले, मी त्यांना हॅशटॅग पण यूज केले. तुम्हाला माहित असतील ते हॅशटॅग. छत्रपती शिवाजी महाराजांचे सॉंग्स, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज. आता मी खूप वेळ झाला बोलतोय, त्याच्यामुळे माझा थोडा घसा बसलाय, पण ठीक आहे, आय एम ऍडजस्ट. त्यानंतर आपल्या अहिल्यानगर मधील सोनेजवळील शनी शिंगणापूरची व्हिडिओ बनवली होती. आता शनी शिंगणापूर डेव्हलप झालंय, आधी पण होतं, पण आता थोडं भारी केलंय त्यांनी. तेव्हाची व्हिडिओ होती, तुम्ही बघू शकता. त्याला हॅशटॅग यूज केले होते शनी शिंगणापूर स्टोरी, शनी शिंगणापूर लाईव्ह. मित्रांनो, आपलं चॅनल आहे ना, तुम्ही सबस्क्राईब करा, कारण आहे ना, आता नवीन काहीतरी घेऊन येणार आहे मी. त्यानंतर आपलं आत्ताच अहिल्यानगर, तेव्हा अहमदनगर होतं, तेव्हा व्हिडिओ बनवली होती चांदी विमाल. तेव्हा आमची ट्रिप गेली होती, तेव्हा व्हिडिओ काढले होते आणि ते व्हिडिओ टाकले होते. त्याचे रील बनवले होते. अहमदनगर मधील ऐतिहासिक ठिकाण असे हॅशटॅग यूज केले होते. अहिल्यानगर लाईव्ह, म्हणजे अहमदनगर लाईव्ह, तेव्हा अहमदनगर होतं. नंतर शिर्डीचं पण केलं होतं, हॅशटॅग यूज केले होते शिर्डीवाली साईबाबा, शिर्डी साईबाबाचे गाणे, शिर्डी वॉटर पार्क. मित्रांनो, तुम्ही वॉटर पार्कला नक्की जा. आता उन्हाळा चालू आहे, खूप मजा येते, फॅमिली सगळं जा, खूप भारी तिथं. नंतर आता आली मेन म्हणजे माझा तालुका म्हणजे राहुरी. मी राहुरीचे तेव्हा व्हिडिओ बनवले होते, तेव्हा थोडा ट्रेंड आला होता. ते काहीतरी गुगल मॅप आपण झूम बारीक करून ठेवायचे, म्हणजे डायरेक्ट पृथ्वी दिसणार. मग ते डायरेक्ट आपण लोकेशन ऑन केलं का डायरेक्ट आपल्या राहुरीचं जेवढं एरिया क्षेत्रफळ तेवढं दिसत होतं. ते तेव्हा ट्रेंड आला होता. तेव्हा मी ती पण व्हिडिओ बनवून टाकली होती, तर तुम्ही ती व्हिडिओ नक्की जाऊन बघा. त्याच्यासाठी मी टॅग यूज केले होते, आय लव्ह राहुरी, राहुरी न्यूज, राहुरी मराठी न्यूज, भरपूर टॅग यूज केले होते, राहुरी विद्यापीठ. तर ते नक्की जाऊन बघा. त्याच्यानंतर एक मालिका ट्रेंडला आली होती, तुम्ही पण बघितले असेल लहानपणी, फुलाला सुगंध मातीचा. तेव्हा ते ट्रेंडला होता.
ती मालिकाच खूप भारी डायरेक्ट केली होती. शेडीमध्ये त्याची शूटिंग चालू होती. अ, कारण ते मध्ये एक काय म्हणतो आपण फॅमिली ड्रामा होता. थोडं फॅमिली ड्रामा असल्यामुळे थोडं इंटरेस्टेड ऑर्डर होतं आणि तेव्हा ते गाणं खूप स्टेटसला, स्टोरीला, रिंगटोनसाठी पण यूज केलं होतं. मग आपण लगेच रील बनवून टाकली. आपण थांबलोच नाही. थांबायचं नसतं. जेव्हा ट्रेंड येतोय लगेच बनवून टाकायचं. मग काय लगेच बनवून टाकलं आणि इथं या ठिकाणी लॅपटॉपची चार्जिंग संपलेली आहे. आणि लगेच बनवून टाकलं आणि हे लगेच त्याला हॅशटॅग लावले फुलाला सुगंध मातेचा, फुलाला सुगंध मातेचा आजचा भाग, फुलाला सुगंध मातेचा पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे कितीतरी भाग घेऊन गेले असतील. असे भरपूर टॅग लावले होते. डीजे सॉन्गला डीजेला पण आलं होतं. आजचा मालिकेचा भाग असे भरपूर टॅग लावले होते आणि व्हिडिओचे व्ह्यूज गेले होते लाखामध्ये. तुम्ही जाऊन बघा नक्की. त्यानंतर निसर्गचित्र व्हिडिओ बनवले होते. धबधबा जसं की रंदा फॉल वगैरे नसतं का? किंवा मळ्यातला पेरणी आता पाऊस पडल्यावरती आता आपल्याकडं पेरणी वगैरे होईल त्याचे व्हिडिओ, सगळीकडे डोंगरावरती गवत वगैरे येईल त्याचे व्हिडिओ बनवले होते आणि टाकले होते. ती पण जाऊन तुम्ही बघू शकता. त्यानंतर किल्ल्याचे भरपूर व्हिडिओ बनवले होते. हा मी ह्या किल्ल्याचं नक्की सांगतो. हा किल्ला खूप भारी प्रतापगड. मी तर दोनदा व्हिजिट केली. खूप भारी आहे. तिथं जुन्या जुन्या काळातल्या वस्तू पण पाहायला आहे. तुम्ही नक्की भेट द्या आणि तिथली माहिती घ्या. हा हे एक इम्पॉर्टंट आहे. भारतीय वायुदलातील हवाई जहाज. मी तेव्हा व्हिडिओ बनवले होते तेव्हा म्हणजे असं कंटेंट बनवायचं असतं. आता खूप वेगवेगळं कंटेंट आपण असं बोलून पण करू शकतो. पण मी तेव्हा फोटो यूज करून हे कंटेंट बनवलं होतं. तर मित्रांनो, भारतीय वायुदल असं मी हॅशटॅग लावले होते. हवाई जहाज वगैरे आणि त्यांचा आता युद्ध चालू होतं त्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. तर त्यांना एक सलाम. त्यांनी पण खूप भारी काम केले. त्यानंतर मी काही लोणावळ्याला वगैरे गेलो नव्हते. मी जिथं गेलोय तिथं तेच सांगणार. आता इथं झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा महाराज हे सॉन्ग तेव्हा ट्रेंडला होतं. तेव्हा मी त्याची रील करून टाकली होती. ते पण बघा विसरू नका. कीर्तीचं गाव. मी बाहेर गेल्यावर लोक मला म्हणायचे तू टाकलेलं गाणं खूप भारी आहे. मी खूप वेळा ऐकलंय. ऐकायला खूप भारी वाटतं. तुम्ही पण बघा. त्या काळातलं जे गाणं होतं कीर्तीचं गाव मराठी सॉन्ग होतं. ऐकायला खूप भारी आहे पण ते. मी पण अजून पण ऐकतो. त्याच्यानंतर मी काय केलं होतं, मी हे केलं होतं काय आपण काय म्हणतो त्याला मराठी हिंदी हिंदी सॉन्गची व्हिडिओ घेतली होती आणि मराठी सॉन्ग घेतलं होतं. हिंदी व्हिडिओला मराठी सॉन्ग जॉईन केलं होतं, लावलं होतं. लय भारी वाटत होतं. त्यांच्या त्या हिंदी सॉन्गला केलेलं ऍक्शन आणि मराठी सॉन्गला केलेलं ऍक्शन खूप भारी कॉम्बिनेशन होत होतं. ते बघा. त्या आता सगळ्यांना सकाळी लागतो, दुपारी लागतो, संध्याकाळी लागतो आणि तेव्हा ते पिक्चर आलेला होता मुळशी पॅटर्न आणि तो ट्रेंडला पण होता. सॉन्ग बनवून हातातून आणि सगळ्यांना चहा लागतोच. चहाला वेळ नाही पण वेळेला चहा पाहिजे. म्हणून तेव्हा सगळ्या चहा प्रेमीसाठी ती शॉर्ट बनवली होती. स्टेटसला पण ठेवली होती. त्यानंतर रिंगटोन वगैरे भरपूर बनवल्या होत्या. आता लाजरा साजरा मुकडा मित्रांनो गाणं खूप भारी होतं. तुम्ही तिथं जाऊन नक्की बघा. हा त्याच्यानंतर मी मॅशअप पण बनवले होते. 2 मॅशअप बनवले होते. मी त्याच्यात डिस्क्रिप्शन भरपूर यूज केलं होतं. म्हणजे व्हिडिओला फॉरगेट नका करू. म्हणजे व्हिडिओ बघितल्याशिवाय जाऊ नका आणि लाईक शेअर जास्तीत जास्त करा आणि थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ आणि मित्रांनो शेअर करा. असं मी ज्यादा यूज केलं होतं. नंतर
विशाल पाळे यांचं गाणं आलं मी नाद खोळा ते भरपूर चाललं. तेव्हा मी त्याच्यावर शॉर्ट वगैरे बनवली होती, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर परत तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं इथं मी मॅशअप वगैरे बनवले होते. चहा झाला होता, त्याच्यानंतर रिंगटोन बनवले. त्याच्यानंतर मी राज पण सॉन्ग फेमस होतं तेव्हा तिथे पण रील बनवली होती. आणि आता आपली यारी सॉन्ग आलं होतं भावांनो. खरंच ना मी म्हणजे हे गाणं जेव्हा आलं होतं तेव्हा खूप रीला बनवल्या होत्या, व्हिडिओ बनवल्या होत्या. ते 1-2 टाकले असतील, बाकीचे माहित नाही. बाकीचे किती टाकले हा सगळे म्हणजे अहिल्यानगरची शान म्हणजे मग धरणचा ब्लॉग होता. मग धरणचा ब्लॉग होता 2021 मध्ये काढलेला आहे. अजून असल काय माहित, नंतर कॉपीराईटचा पण प्रॉब्लेम झालेला असू शकतो कारण सॉन्ग वगैरे यूज केलेले आहेत त्याच्यात. पण आहे मग धरण अहमदनगर म्हणत नाही आता अहिल्यानगर असे हॅशटॅग यूज केले होते. तर ब्लॉग मॉड आमचा कसा बनवला होता आता पहिला ब्लॉग आलाय म्हणून सांगतो. हाय गाईज मित्रांनो, आम्ही चाललो मॉड डॅमला. आता आमच्या 2 गाड्या आहेत आणि आम्ही आता गाड्यांमध्ये बसून मॉड डॅमला जाणार आहे. मग तिथे फिशिंग करणार आहे, तिथं जेवण वगैरे करणार आहे आणि तुम्हाला आता दाखवणार आहे का पुढे काय होतंय. तर चलो स्टार्ट करू आपल्या ब्लॉगला. आणि मग माझी हिंदी थोडी कच्ची होती. मग मी मी असं म्हणायचो हम आता मी तुम्हाला मराठी ब्लॉग बोलून दाखवला. मी तेव्हा हिंदीत आम्ही तो ब्लॉग केला होता. तर मी म्हणायचो हम आता उधर उधर घर में जाने वाले और जेवण करणार आहे आणि फिर से मॉ डॅम को जाना है. मॉ डॅम को जाकर फिश खाना रे आणि मग फिर से वापस आएंगे और आपको वीडियो डालेंगे. असं माझी हिंदी थोडी कच्ची होती तेव्हा, आता बरे आले. त्याच्यानंतर मी जिथं कॉलेजला होतो तिथं प्रोग्राम झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव झाला होता. म्हणजे तो आम्हीच अरेंज केला होता. पण तिथं ब्लॉग बनवायला व्हिडिओ बनवायला मी होतो. तो व्हिडिओ पण अजून असेल, तुम्ही बघू शकता. खूप भारी लेक्चर दिलं होतं सरांनी. तर तुम्ही बघू शकता तिथं जाऊन. मी त्याचा त्या फॉर्मॅटच तयार केला होता. थंबनेल कसं बनवायचं, हॅशटॅग कसं काय, डिस्क्रिप्शन हॅशटॅग भरपूर मारले होते. हे एवढं पान दिसतंय अख्खे हॅशटॅग होते. भरपूर हॅशटॅग मारले होते, काहीच नाही ठेवलं. त्याच्यानंतर मुलाखत घेतली होती मी. भरपूर व्हिडिओ बनवले होते. त्याच्यानंतर आपला पार्ट 1 आला होता बंगाल वेब सिरीजचा. तर मित्रांनो बंगला वेब सिरीजचा विषय काय आला तुम्हाला सांगायला हवा मित्रांनो. 2 पेन सापडली, ही आत्ताची नाही मित्रांनो, याची किंमत 5 रुपये. पण हे 2 पेन त्या काळातले, तेव्हा सगळं कागदपत्रे लिहून ठेवायचो. तेव्हा प्रिंट वगैरे मारता येत नव्हत्या. आणि हे पेन तेव्हापासूनचे, आता हे तुम्हाला खोटं वाटेल, मी काय खरं नाही बोलत आहे. या पेनांनी खूप सारी माहिती जमा करून ठेवलेली आहे. म्हणून हे पेन आता आपण इथं त्यांना ठेवू. तर मित्रांनो बंगला वेब सिरीजचा विषय काय आला, मी सगळं झालं होतं, ठरलं होतं व्हिडिओ वगैरे शूट करायला. पण त्यानंतर मी थोडं का थांबलो, मी वाचत होतो. नंतर मी काय लिहिलंय मला तर आठवत नाही मी काय लिहिलं होतं. पण त्यानंतर म्हटलं होतं, पण मित्र म्हटला की नको,
हे गाणं नकोच घ्यायला, म्हणजे हे नको बनवायला. आपला भरपूर टाइम जाऊ शकतो यामध्ये. मग मग इथं आम्ही करायचं होतं एक झालं दुसरंच. इथं मी डायलॉग वगैरे लिहून ठेवले होते सगळं, आणि मग आपलं गाणं आलं होतं. तर मित्रांनो, मला त्याची उत्सुकता होती त्या गाण्याचं कधी येतंय, आणि गाण्याचं आलंय. तर मित्रांनो, ती बांगला फिरू राहिली बाजूला, आणि आपलं गाणं तयार झालं होतं. यारों प्यारी फ्रेंडशिप आलं होतं. तर मित्रांनो, आपण ते आता गाणं लावू. आता मित्रांनो, हे आपले कालचे भाग आहे, तुम्ही नक्की बघा, ते लेटेस्ट आहे. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नेट गेलाय मित्रांनो, नेटचा प्रॉब्लेम होतोच. तर मित्रांनो, आता इथं सगळं ऑल व्हिडिओ आहे. अपना सॉन्ग ये देखो, हमारा सॉन्ग भरपूर व्यूज गए हैं, और इसमें मैंने स्वतः काम किया है, और मेरे को अभिमान है, मैंने ये गाने में काम किया, और हमारे यूट्यूब चैनल पर उपलब्ध है उसका एडिटिंग और सब वीडियो वगैरह। तो नन्नवरे इसने निकाली थी और बनाई थी, एडिटिंग की थी। अरे इसकी एंट्री हुई अभिषेक माकासरे, उसको हम प्रेम से अभी कहते हैं, और प्रतीक्षा, और यारों की यारी ऐसी बीमारी बड़ी नशीली, ये जिम्मेदारी हमारे सॉन्ग में थोड़े दुश्मन थे, ऐसी बीमारी बड़ी नशीली, ये जिम्मेदारी गलती करे बिन बात के, पीछे हटे ना इस राह पे, उल्टी चले बिन ताल के, टेढ़े ही रहते ये रास्ते। हम जो मिले तो मिलते रहे, जो मिले सबको चलते रहे, जो जाने पर रहे, जो बार रुक ना सके, घड़ी की टिक पता, दुनिया तारी लगती सजा, मस्ती में छोड़ो छाटो नशा, अब जो मिले तो सिलसिले वो खतना, अब जाने क्यों जाए कहाँ, गलती करे बिन बात के, पीछे हटे ना इस राह पे, उल्टी चले बिन ताल के, टेढ़े ही रहते ये रास्ते। अभी नजारा जास्त मानणारी जामिन करे रात भर, खेळायला जीते रहे बिंदास यूं बेफिक्र, हम जो मिले तो मिलते रहे, जो मिले सबको चलते रहे, कधी पण आमच्या पाठीमागूनच येते. बढ़ते रहे, जो बड़े आम्ही असं बसलो रुक ना सके, घड़ी
गाड्या मिले संग तो चलते रहे, त्यानंतर आम्ही सगळे संगत मित्र झालो, सगळे संगत बड़े रुक ना सके, गाड़ी की पडलो. टिक टिक है लापता, असं आपलं सॉन्ग ये होतं दुनिया याला तावीलों की सजा, मसीने छोड़ो छाटो नशा, सबस्क्राईब करा, शेअर करा. फंसाए यूं ही हम तुम यहाँ. तर मित्रांनो त्यानंतर मला हे काहीतरी कागद सापडले, नाही देत ना सॉन्ग. मित्रांनो मला हे कागद भेटले, याच्यामध्ये काय आहे बघतो. मित्रांनो सॉन्ग मित्रांनो हे गाणे सॉन्ग आहे. तर मित्रांनो हे काय आहे? हे आपल्या चॅनलचं इंटरव्ह्यूचं पॉकेट आहे. याच्यात स्क्रिप्ट ठेवून आपण इंटरव्ह्यू किंवा हे घेऊ शकतो. ते मित्रांनो त्याचा पार्ट 2 आणायचा का नाही हे कमेंट करून सांगा, कारण अजून एक पुस्तक बाकी आहे, त्याबरोबर आणखी मी काहीतरी स्क्रिप्ट दाखवणार आहे. तर तुम्ही कमेंट करून सांगा पार्ट 2 करायचा का नाही करायचा. काय करतो मग आता सांगा, कमेंट करा कमेंट लवकर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सौरभ मांडे आता नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे खास तुमच्यासाठी, ते पण लाईव्ह स्ट्रीमिंगचे. आता मित्रांनो आता आजचा व्हिडिओ इथं संपतोय, कारण मी बराच वेळ झालाय व्हिडिओ बनवतोय. आणि असंच आपण नवीन गेस्ट सह भेटू, नवीन काहीतरी कुणीतरी यांचं ऐकू आणि ऐकायला भेटाल. तर आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू. तर चलो, जय महाराष्ट्र. संस्कृती जपतो बोलायला जय महाराष्ट्र.